यानंतर पुण्यातली एक ब्रेकिंग बातमी आहे। पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातल्या पीडीसीसी बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एक महत्त्वाची बातमी पुणे जिल्ह्यातल्या वेल्हा तालुक्यातून येते। वेल्हा तालुक्यातल्या पीडीसीसी बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। काल रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवल्याप्रकरणी 20 ते 2024च्या आदेशानुसार आचारसंहिता भंग प्रकरण गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे। रात्री पीडीसीसी बँकेत 40 ते 50 लोक संशयितरित्या फिरत होते आणि सीसीटीव्ही मध्ये भरारी पथकाच्या हे निदर्शनास आलंय। बँक मॅनेजर याच्यासह बँकेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रोहित पवार यांनी ही वेल्हा पीडीसीसी बँकेचा रात्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता आणि त्यानुसार भरारी पथकाने खातरजमा करून आचारसंहिता भंग केल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे। आपण बघतोय रोहित पवार यांनी पीडीसीसी बँकेवर आरोप केलेला होता, तिथल्या पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला होता आणि याच प्रकरणामध्ये आता पुणे जिल्ह्यातल्या वेल्हा तालुक्यातल्या पीडीसीसी बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। किती वाजले आता 12 चला रात्री किती वाजले आता 12 थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत। सागर, नक्कीच पीडीसीसी बँकेवरती हा गुन्हा भरारी पथकाने दाखल केलेला आहे। रात्रीच्या सुमारास ही बँक सुरू होती आणि वेल्हे परिसरामधली ही बँक आहे। यामध्ये सीसीटीव्ही चेक करण्यात आले। 40 ते 50 लोक जे आहेत ते संशयितरित्या या बँकेमध्ये फिरत होते आणि त्यानुसार भरारी पथकाला काहीतरी संशय आला। त्यांनी बँकेविरोधात हा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे। मॅनेजर सहित हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि सोशल मीडियावर या पूर्ण गोष्टीची खातरजमा या भरारी पथकाने केली। रोहित पवार यांनी जे आरोप केले होते त्याची शहानिशा केली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय मॅनेजरचा बँकेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्याच्या वेल्ह्यामध्ये पीडीसीसी बँकेवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। रात्री उशिरापर्यंत बँक सुरू ठेवण्यात आली होती।